नाशिककरांचा विमान प्रवासाला प्रचंड प्रतिसाद। पहिल्याच दिवशी 1228 प्रवाशांनी विविध शहरांसाठी प्रवास केलाय। पाहूया सविस्तर बातमी। नाशिकच्या ओझर विमानतळावरून विमान सेवा सुरू झाली। त्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच तब्बल 1228 प्रवाशांनी विविध शहरांसाठी प्रवास केलाय। आतापर्यंतचा हा उच्चांक असून त्यामुळे ओझरच्या विमानतळाच्या उपयुक्ततेला पुष्टी मिळाली। विशेष म्हणजे शुक्रवारी इंदोरची विमान सेवा नव्हती, अन्यथा आणखी प्रवासी संख्या वाढीचा विक्रम झाला असता। नाशिकचे ओझर विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर त्या ठिकाणी पॅसेंजर टर्मिनल बांधण्यात आले, मात्र त्यानंतर विमान सेवा सुरूच होत नव्हती। केंद्र शासनाने उडान योजना सुरू केल्यानंतरही काही विमान कंपन्या आल्या आणि नंतर त्यांनी सेवा बंद केल्या। सध्या फक्त इंडिगो कंपनीची विमान सेवा सुरू असून 7 शहरांसाठी नाशिकहून जाण्या येण्याची सोय आहे। गेल्या 10 तारखेला बंगळूरची विमान सेवा सुरू करण्यात आली, तेव्हा या सेवेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला। कंपनीला 180 आसन क्षमतेऐवजी 232 आसन क्षमतेचे विमान पाठवावे लागले। ही सुवार्ता असतानाच आता एकाच दिवसात सर्वाधिक प्रवाशांनी लाभ घेतल्याचा उच्चांक नोंदवला गेला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।